नमस्कार, मी वैद्य सानिया. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर नवीन वर्षाच्या प्रसंगी आपल्याला नीम का बरं खायला सांगितलं असेल, तर कडुनिंबाची जी पानं आहेत ती स्वतः कडू जरी असली तरी बाकी चवी चांगल्या प्रकारे कळण्यासाठी ती अतिशय उपयोगी आहेत आणि वाढलेल्या शरीरातलं पित्त ती कमी करणारी आहेत किंवा आपल्याला त्याची अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी किंवा कृमींचा नाश करण्याची जी काही प्रॉपर्टी आहे ती माहितीच आहे. पण आणखीन एका गोष्टीचा विचार अशा प्रकारे करता येईल की हे प्रतिकात्मक देखील आपण बघू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा सुखकर किंवा तात्पुरता आनंद देणाऱ्या गोष्टी ह्या बऱ्याच वेळा हितकर किंवा बेनिफिशियल, शरीरासाठी बेनिफिशियल नसतात. तर अशा गोष्टींचा स्वीकार करण्यापेक्षा आपण बेनिफिशियल गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला हवं. तसंच नवीन वर्ष आहे म्हणजे जे राहिलेले किंवा मध्येच सुटलेले आपले जे काही संकल्प असतील ते पूर्ण करण्याकरता आपल्याला एक संधी मिळाली आहे. तर या संधीचा मी पण आणि तुम्ही देखील नक्की वापर करून घेऊया. तर असेच व्हिडिओज बघण्याकरता नक्की फॉलो करा. थँक्यू.